नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज आपल्यासाठी खूप छान सुंदर विषय घेऊन आलेला आहे. तो म्हणजे बोकड पालन. आता बोकड पालनामध्ये डबल पैसे कसे कमवायचे या संदर्भातली, त्यांचं कसं नियोजन करायचं या संदर्भातली सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे. त्यासाठी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, जेणेकरून खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून खूप छान सुंदर माहितीचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहे ते सुद्धा पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आजचा विषय आहे बोकड पालनामध्ये डबल पैसे कसे कमवायचे, मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने संगोपन करायचं. तर पहिल्या प्रथम मित्रांनो आपण पाहूया की बोकड पालन करताना बोकड कशा पद्धतीचा आपण खरेदी करायचा आहे. आणि तुम्ही जर बोकड चांगल्या क्वालिटीचा खरेदी जर केला तर निश्चित तुम्हाला त्याच्यामध्ये वजन वाढ लवकर भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये डबल पैसेसुद्धा मिळणार आहे. तर साधारणपणे बोकड पालन करताना एक 2-3 टप्प्यामधले तुम्ही बोकड खरेदी करू शकता. एक म्हणजे जर तुमच्याकडे दुधाची सुविधा उपलब्ध असेल तर मित्रांनो, तुम्ही बाजारामधून एक झालेलं पिल्लू शेळीचं 2-3 दिवसाचं ते खरेदी करू शकता. म्हणजे ते खरेदी केल्याच्यानंतर साधारणपणे तुम्हाला ते 2,500-3,000 रुपयाला एक पिल्लू बसेल गावरान शेळीचं. 2,500-3,000चं मित्रांनो जर तुम्ही ते पिल्लू खरेदी केलं आणि 1-1.5-2 महिने जर तुमच्याकडे दूध असेल आणि त्याला जर दूध जर पाजलं आणि 1 महिन्याच्या नंतर त्याला खुराक जर वगैरे दिला तर साधारणपणे ते पिल्लू तुम्हाला 3-4 महिन्यामध्ये 3-3.5-4 हजाराचं पिल्लू 10,000 पर्यंत सहज जाणार आहे. अशा पद्धतीने एक तुम्ही मित्रांनो बोकड पालन करू शकता. साधारणपणे 1-2 दिवसाचं किंवा 15 दिवसाच्या आतलं पिल्लू खरेदी करायचं. साधारणपणे 3-4 हजारपर्यंत तुम्हाला ते मिळून जाईल आणि तेच पिल्लू तुमच्याकडे आल्याच्यानंतर 4 महिने जर तुम्ही सांभाळलं तर तेच तुमचं 3-4 हजाराचं पिल्लू साधारणपणे 10,000ला सहज जाऊ शकतं, तुमच्याकडे दूध उपलब्ध असेल तर. अशा पद्धतीनं म्हणजे ज्यांच्याकडे दूध आहे त्यांनी अशा पद्धतीने बोकड पालन जर केलं तरी पण मित्रांनो तुम्हाला त्याच्यामध्ये डबल पैसे सहज मिळू शकता. हा झाला दुधावरच्या पिल्लांचा डबल पैसे कसे करायचे या संदर्भातली माहिती. आता दुसरा पॉईंट आहे तो म्हणजे साधारणपणे 3-3.5-4 महिन्याचं आपल्याला बोकड खरेदी करायचं आहे. तर तो 3-3.5-4 महिन्याचा बोकड का खरेदी करायचा मित्रांनो, जर आपल्याकडे दूध उपलब्ध नसेल तर तो चाऱ्यावरती सुद्धा चांगला तयार होऊ शकतो. म्हणून 3-3.5 महिन्याचा आपल्याला हा बोकड खरेदी करायचा आहे. आणि 3-3.5 महिन्याचा बोकड मित्रांनो खरेदी करायचं जर म्हटलं तर साधारणपणे एक कमीत कमी किंमत 7,000 ते 8,000 रुपये तुम्हाला लागू शकते. 8,000 रुपयाचं जर तुम्ही 3-3.5 महिन्याचं पिल्लू जर खरेदी केलं आणि मित्रांनो त्याला घरी आणल्याच्या नंतर पहिलं म्हणजे त्याला जे करायचं आहे आपल्याला ते जंतनाशक. कारण बाजारामध्ये इकडचं तिकडचं शक्यतो जंतनाशक केलेलं नसतं आहे, तर मित्रांनो त्याला आपल्याला जंतनाशक करायचं आहे. जंतनाशकच्या नंतर एक 10-15 दिवस त्याला लिव्हर टॉनिक पाजायचं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो त्याला आपल्याला चांगल्या प्रकारचा सकाळ आणि संध्याकाळ खुराक द्यायचा आहे. मग त्या खुराकामध्ये तुम्ही मक्याचा भरडा देऊ शकता, गव्हाचा भरडा देऊ शकता, शेंगदाणा पेंड देऊ शकता, अन्य भरपूर खुराक आहेत ते खुराक देऊ शकता. अशा पद्धतीनं जर बोकड मित्रांनो तो 4-4.5 महिन्याचा बोकड जर आपण खरेदी केला आणि तो जास्त नाही 4-4.5 महिने जर तो मित्रांनो तो बोकड जर तुम्ही सांभाळला तर तो तुमचा 7,000 ते 8,000चा बोकड सहज 14-15 हजारापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही जर त्याची त्या पद्धतीने निगा जर ठेवली तर मित्रांनो सहज त्या पद्धतीने जाऊ शकतो. हा झाला बोकड पालनाचा दुसरा फॉर्म्युला. आता मित्रांनो मी तिसरा फॉर्म्युला सांगणार आहे बोकड पालनाचा. तो म्हणजे याच्यामध्ये आपले पैसे टिबल होणार आहे. तर यामध्ये आता तुम्ही म्हणसाल की बोकड पालनामध्ये टिबल पैसे कसे होणार. हो, होणार आहे. तर ते कसे होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. साधारणपणे आपल्याला 3 ते 4 महिन्याचा चांगला स्ट्रॉंग बोकड खरेदी करायचा आहे. म्हणजे साधारणपणे 3-4 महिन्याचा बोकड तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा जर भेटला
तर तो साधारणपणे 10,000पर्यंत मिळू शकतो. 3.5-4 महिन्याचा बोकड स्ट्रॉंगमध्ये खरेदी करायचा आहे. म्हणजे लांब लचक असावा, चांगला दिसायला चांगला असावा. जरी तब्येत कमी असेल तरी चालेल, काही अडचण नाही. परंतु दिसायला लांब लचक असावा, कलरफुल असावा, म्हणजे कलरमधला असावा. दुसरी गोष्ट कान, लेंथ, नाक, बीक सगळं चांगलं व्यवस्थित असावं, म्हणून आपल्याला त्याला 10,000 रुपये द्यायचे आहेत. अशा पद्धतीचा जर मित्रांनो तुम्ही बोकड जर निवडला तर तो बोकड आपल्याला खरेदी करायचा आहे. साधारणपणे मित्रांनो खरेदी करताना एकतर 5ने सुरुवात करा किंवा 10ने सुरुवात करा, म्हणजे आपल्याला त्यांचं मेंटेनन्स, चारा वगैरे, खुराक वगैरे देण्यास योग्य होईल. तर समजा आता तुम्हा मित्रांनो त्याचबरोबर त्यांना ती चाटणवीट वगैरे देणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं, कारण त्याच्यामधून त्यांना कॅल्शियम मिळतं. तर आपण आता चर्चा करत होतो की 4-4.5 महिन्याचा किंवा 3.5-4 महिन्याचा बोकड खरेदी करायचा, तर त्याचे टिब्बल पैसे कसे करायचे याच्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. तर मित्रांनो साधारणपणे तुम्ही 3-3.5-4 महिन्याचा बोकड एक 10,000 रुपयाला खरेदी केला. खरेदी केल्याच्यानंतर तो 3-3.5-4 महिन्याचा वयाचा असेल मित्रांनो, घरी आणल्याच्यानंतर 1-2-3 दिवस तो सेट झाल्याच्यानंतर मित्रांनो त्याला आपल्याला हे करायचं आहे, खच्चीकरण करायचं आहे त्याचं. तर मित्रांनो याचं जर खच्चीकरण केलं, साधारणपणे तो 3-3.5-4 महिन्याच्या वयाचा असेल आणि याचं खच्चीकरण करून आपल्याला हा सांभाळायचा किती दिवस आहे मित्रांनो, घेतल्यापासून साधारणपणे एक 12-13 महिना आपल्याला तो सांभाळायचा आहे. म्हणजे अगोदरचे 3 महिने आणि घेतल्याच्यानंतर 12 महिने, म्हणजे जवळपास तो 15-16-17 महिन्याचा तो बोकड होऊ शकतो. आणि त्यावेळेस मित्रांनो तो बोकड आपल्याला विक्रीला काढायचा आहे. तर साधारणपणे जर आपण तो बोकड 10,000चा जर खरेदी केला आणि त्याला चिमटा देऊन, म्हणजेच खच्चीकरण करून एक 15-16 जर महिना जर सांभाळलं, तर तो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या प्रतीचा जर तुम्ही बनवला, तर तो 10,000चा बोकड तुम्ही 30,000ला विकू शकता. समोर बोकड दिसतात मित्रांनो तुम्हाला, ही बोकड त्याच क्वालिटीची आहे, सर्व खच्ची बोकड आहेत. तर मित्रांनो ही बोकड सुरुवातीला फक्त 10,000ने खरेदी केलेली आहे. त्याच्यानंतर ही बोकडांचं खच्चीकरण केलं. खच्चीकरण केल्याच्यानंतर यांना 15-16 महिने सांभाळले आणि मित्रांनो आत्ता जी ही ईद आहे, ह्या ईदला मित्रांनो ह्या बोकडांची 31-32 हजार रुपयाने जागेवरती विक्री केलेली आहे. म्हणजे 3 पट पैसे मित्रांनो ह्या बोकडपालनामध्ये मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये मित्रांनो आपलं मेंटेनन्स आलेलं आहे, खुराक आलेला आहे, चारा पाणी आलेला आहे. पण मी तो खुराक पाणी जरी वजा केला तरी साधारणपणे आपल्याला खुराक जाऊन एक 25,000 रुपये सहज मित्रांनो एका बोकडामागे मिळू शकता एक 15-16 महिन्यामध्ये. अशा पद्धतीचं मित्रांनो जर आपण बोकडपालन जर सुरू जर केलं तर 100% तुम्ही याच्यामध्ये नफा मिळू शकता. तर मित्रांनो ही समोर दिसतं, ही 10,000ने पिल्ले खरेदी केलेली आहे 3-3.5 महिन्याचे असताना. आणि आत्ता ही मित्रांनो जवळपास 17-18 महिन्याची पिल्ले झालेली आहे. म्हणजे यांचं वजन 70-80 किलोपर्यंत यांचं वजन आहे आत्ता. आणि मित्रांनो यांची आत्ताच विक्री केलेली आहे, ती म्हणजे ईदसाठी. तर मित्रांनो हा एक बोकड 31-32 हजाराला गेलेला आहे सरासरी. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जर आपण बोकडपालन केलं तर मित्रांनो दुप्पट पैसे, तिप्पट पैसे तुम्हाला सहज ह्या बोकडपालन व्यवसायामधून मिळू शकतात. तर मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, ही माहिती आपणास कशी वाटली आणि आपण ही माहिती कुठून पाहता हे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करायची आहे आणि आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.